नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 12 मार्च 2025 रोजीचं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गटकस युक्त पूर्व परीक्षा 2024 जी आहे, जाहिरात क्रमांक 49/2024 आणि महाराष्ट्र गट ब राष्ट्रपती सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 याच्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जे 4 मे 2025 रोजी होणारी जी गट क ची पूर्व परीक्षा आहे तर त्या परीक्षेची तारीख जी आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एमपीएससी आयोगाचं 12 मार्च 2025 रोजीचं खूप महत्त्वाचं अपडेट आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। शुद्धीपत्रक 23 डिसेंबर 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार जे आहे तर ते सांगण्यात आलं होतं। आयोगाचे सदर शुद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत 7 फेब्रुवारी 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट 2025 ही परीक्षा जी आहे 4 मे 2025 रोजी घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे। सदर परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असून राज्यातील 16 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे। दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित असल्याने आयोगास परीक्षा उपकेंद्र मिळण्यास निर्माण झालेल्या अडचणी विचारात घेऊन आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 दिनांक 4 मे 2025 ऐवजी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी आहे महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 खालील प्रमाणे सुधारित दिनांकास होणार आहेत। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी आहे तर ती आता 4 मे ऐवजी 1 जून 2025 ला होणार आहे आणि महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा 2024 जी आहे ती 29 जून 2025 रोजी होणार आहे। तर त्याच्या संदर्भातलं एमपीएससी आयोगाचं 12 मार्च 2025 रोजी जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं। तर जर तुम्ही गट क साठीचा अर्ज केला असेल एमपीएससी आयोगाच्या लिपिक या पदासाठीचा तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। धन्यवाद।